माझ्याकडे कॅमेरा नव्हता, मोबाईलवरनं तो निघाला नसता. मला ज्या काही सूचना सगळ्या मिळालेल्या आहेत, तुम्हाला पुढच्या 10-15 दिवसामध्ये तुम्हाला बदल पुण्यामध्ये निश्चित दिसतील. एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगून ठेवतो, ज्याप्रमाणे ज्यावेळेला बदल होतील, जी गोष्ट आखून दिली जाईल त्या आखलेल्या गोष्टीनुसारच तुम्हाला काम करावं लागेल. त्याच्या चौकटीच्या बाहेर जर गेला तर पक्षाच्या बाहेर जाल. जेवढी बेशिस्ती खपवायची होती तेवढी मी खपवून घेतली. लोक आपल्यापासून नाही दूर गेली आहेत, जनता आपल्यापासून नाही दूर गेली आहेत. तुम्ही लोकांमध्ये मिसळत नाही आहात, तुम्ही लोकांमध्ये जात नाही आहात, तुमचा लोकांशी संपर्क नाहीये. आजपर्यंत आपल्याकडे महाराष्ट्रातली जनता काही हे वेगळं करतील, हे काही वेगळं बोलतायत, हे काही वेगळं करतायत या आशेने आणि अपेक्षेने पाहत आली. तो जर वेगळेपणा तुमच्यामध्ये दिसला नाही, लोक म्हटले मग इतरांमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला, ते इथेच करत होते, मग आम्ही तुम्हाला कशाला मतदान करू. मी नेहमी तुम्हाला सांगत आलो की पहिलं तुम्ही मतं मिळवायच्या मागे लागू नका, तुम्ही पहिली मनं जिंका. जर मनं तुम्ही जिंकलीत लोकांची, मतं आपोआप पडतील. आणि आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अरुण, आपण बघितलं राज ठाकरे यांनी सज्जड दम दिलाय कार्यकर्त्यांना. यापुढची वाटचाल पक्षाची कशी असेल याची दिशा त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवून दिली आहे. काय नेमकी दिशा यापुढे दिसते मनसेची? काय राज ठाकरे यांनी एकूणच या सगळ्या त्यांच्या पुणे दौऱ्याच्या सांगतेवेळी या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय? भूषण 2-3 मध्ये महत्त्वाचे म्हणता येईल. त्यामध्ये एक तर गेले 4 दिवस राज ठाकरे हे कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत होते आणि त्यांचं म्हणणं ऐकून झाल्यानंतर राज ठाकरे आज बोलले. त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याबद्दल उत्सुकता होती आणि जे बोलले ते आपण आत्ता ऐकलंच आहे. एक प्रकारचा डोस राज ठाकरे यांनी दिलेला आहे, शाळा या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची घेतलेली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आत्तापर्यंत जे झालं ते झालं. राज ठाकरे यांचं वाक्य असं आहे की मेलेलं कोंबडं भाजण्यात मला आता काही डर नाही. याचा अर्थ की मला जे काही आता सोसायचं होतं किंवा मला जे काही मी आता गमावलंय ते आता गमावून झालं. आता मात्र मी कुणाचं ऐकून घेणार नाही. तुमच्यावरती आता जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही तर तुमच्यावरती कारवाई निश्चित आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे की वाढदिवसाचं होर्डिंग लागलं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तो पदाधिकारी पक्षात नसेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका अर्थाने मनसे स्टाईल, ज्याला आपण अनेक वर्ष अनेक महिने म्हणत आलेलो आहे की कुठलीही गोष्ट म्हटली की मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल, मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल. आता मात्र राज ठाकरे यांनी कुठेतरी स्टाईल बदलण्याचे संकेत देखील दिलेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही तोडफोडीची भाषा करत होती त्या ठिकाणी आता तुम्ही काय कार्यक्रम हाती घ्यायचा, तर वार्डामध्ये प्रतिष्ठित माननीय नागरिक असतील तर त्यांच्या वाढदिवशी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ द्यायचा, परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबाचं फूल द्यायचं, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस बांधवांना लाडू करंज्या द्यायच्या, रक्षाबंधनासारखे कार्यक्रम करायचे. त्यामुळे कुठेतरी स्टाईल बदलण्याचे देखील संकेत या ठिकाणी राज ठाकरे यांनी दिले. आणि त्यामुळे ज्या गोष्टी लोकांना हव्या आहेत, लोकांमध्ये जाऊन आपण मिसा, लोक आपल्यापासून दूर गेलेले नाही, हे राज ठाकरे यांनी सांगितलंय. त्यामुळे जसं मी आत्ता म्हटलं की 2-3 गोष्टी प्रामुख्याने, एक तर मनसेची स्टाईल बदलण्याचे संकेत आहेत, दुसरं म्हणजे पक्षाची बांधणी किंवा पुनर्बांधणी करण्याचे संकेत आहेत. कारण येत्या पुढच्या काही काळामध्ये तुम्हाला बदल दिसतील, हे त्यांनी महत्त्वाचं म्हटलंय. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की बेशिस्त खपवली जाणार नाही, मतांचं राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करा, असं सांगत त्यांनी या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना कामाला लागा असं सांगितलंय. आणि ते जर अशा अर्थाने कामाला नाही लागले तर तुम्हाला कामाला लावलं जाईल, असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.